रात्री झोप येत नसेल तर ही एक गोष्ट आजच आत्ताच बंद करा. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण आजकाल खूप लोक एकच तक्रार करतात, ती म्हणजे रात्री झोप येत नाही, काय करावं. तर मित्रांनो, झोप न येणं म्हणजे फक्त थकवा नाही, तर शरीर देत असलेला एक इशारा आहे. जेव्हा शरीर थकतं पण मेंदू शांत होत नाही तेव्हा झोप उडते. पूर्वी लोकांना झोप यायची कारण जीवन साधं, सोपं आणि सरळ होतं. सूर्य मावळला की शरीरही शांत व्हायचं. आज जीवन बदलले, पण शरीराची गरज बदललेली नाही. जर तुम्हाला रात्री उशिरापर्यंत अंथरुणावर पडून राहावं लागत असेल, डोळे मिटूनही विचार चालू असतील, झोप येत नसेल आणि सकाळी उठताना जणू झोप घेतलीच नाही असं वाटत असेल, तर आज सांगितलेली एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आणि ज्यांना असं होत असेल, झोप येत नसेल, त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, जर रात्री झोप येत नसेल तर सर्वात आधी झोपण्याआधी मोबाईल पाहणं बंद करा. खूप लोक म्हणतात, मी तर फक्त थोडा वेळ मोबाईल बघतो. पण हा थोडा वेळच झोप विडवण्यासाठी पुरेसा असतो. मोबाईल, टी व्ही, लॅपटॉप यातून निघणारा निळा प्रकाश मेंदूला सांगतो की अजून दिवस आहे, अजून जागं राहा, अजून तुला जागं राहायचं आहे. मेंदूला झोप यायला मेलाटोनिन नावाचं हार्मोन्स लागतं. पण मोबाईलचा प्रकाश हा हार्मोन्स तयारच होऊ देत नाही. म्हणून शरीर थकलेलं असतं. डोळे जड झालेले असून देखील आपल्याला झोप येत नाही. अंथरुणावर पडून तासनतास विचार चालू राहतात. यावर लोक लगेच औषध घेतात. पण खरं सांगायचं झालं तर औषध नाही, सवय बदलायची गरज आहे. मोबाईलशिवायही काही सवयी झोप उडवतात. रात्री उशिरा चहा किंवा कॉफी पिणं, कारण त्यातलं कॅफीन खूप वेळ शरीरात राहतं. रात्री फार जड जेवण करणं, कारण पोट काम करत राहतं आणि मेंदू शांत होत नाही. दररोज झोपण्याची वेळ बदलणं, कधी 10, कधी 12, कधी 1. यामुळे शरीराला कळतच नाही नेमकं झोपायचं कधी. पण सगळ्यात मोठी चूक तरीही मोबाईलच आहे. आजपासून एक प्रयोग नक्की करा. रात्री झोपण्याच्या किमान 1 तास आधी मोबाईल बाजूला ठेवा. खोलीत फार तेजस्वी दिवे लावू नका. कोमट पाणी प्या. डोळे मिटून 5 ते 10 वेळा हळू खोल श्वास घ्या. मनात येणारे विचार आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. ते येऊ द्या आणि जाऊ द्या. हळूहळू मेंदू शांत होईल आणि झोप आपोआप येईल. झोप म्हणजे वेळ वाया घालवणं नाही. झोप म्हणजे शरीराची दुरुस्ती चालू असते. झोप पूर्ण नसेल तर थकवा, चिडचिड, डोकेदुखी, वजन वाढ, शुगर, BP या सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. या सगळ्या समस्या वाढतात. म्हणून झोपेला सर्वात जास्त महत्त्व द्या. जर तुम्ही आजपासून फक्त ही एक गोष्ट बंद केली, म्हणजे झोपण्याआधी मोबाईल, तर 7 ते 10 दिवसात तुम्हालाच फरक नक्की जाणवेल. मित्रमैत्रिणींनो, हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल तर नक्की लाईक करा. आणि ज्यांना रात्री झोप येत नसेल, ते सतत तुमच्याजवळ तीच तक्रार करत असेल की माझी रात्री झोप झाली नाही, मला यायला जमणार नाही, अशा व्यक्तींना, अशा तुमच्या बेस्ट फ्रेंडला हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. अशा सोप्या भाषेत आरोग्याची माहिती हवी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आरोग्य चांगलं ठेवा, कारण शरीर ठीक असेल तरच आयुष्य एन्जॉय करता येईल. आजचा हा व्हिडिओ इथेच संपण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. जर तुम्हाला आज रात्री झोप येत नसेल तर त्याचं कारण तुमचं शरीर नाही, तर तुमच्या रोजच्या सवयी आहेत. आज आपण जे ऐकलं ते आजच अंमलात आणा. मोबाईल थोडा लांब ठेवा. झोपेला महत्त्व द्या. मित्रमैत्रिणींनो, लक्षात ठेवा, झोप ही लक्झरी नाही, ती गरज आहे. आणि जेव्हा झोप नीट होते तेव्हा मात्र शरीर आपोआप बरे व्हायला लागतं. जर हा व्हिडिओ तुमच्या उपयोगी आला असेल तर लाईक करा. आणि ज्यांना रात्री झोप येत नाही अशा किमान एका तरी व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून माझा हा व्हिडिओ सार्थकी लागला असं मला नक्की वाटेल. अशा सोप्या भाषेत आरोग्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी, तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या
हेल्थ टॉक मराठी या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत, सकाळी उठल्यावर ही एक चूक करत असाल तर आरोग्य बिघडतं. तो व्हिडिओ मात्र चुकवू नका. आरोग्य चांगलं ठेवा, कारण शरीर ठीक असेल तरच आयुष्य नीट चालतं. भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.